ठाणे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्मभूमी असली तरी कल्याण लोकसभा मतदारसंघही त्यांच्यासाठी तितकाच प्रतिष्ठेचा आहे। कल्याणमधून त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे यावेळचे लोकसभेचे उमेदवार आहेत। कल्याणमधून श्रीकांत शिंदे गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये 3 लाखांपेक्षा सुद्धा जास्त मताधिक्याने विजयी झाले होते, पण यावेळची परिस्थिती बदललेली आहे। यावेळी त्यांच्या विरोधात ज्या उमेदवार आहेत त्या वैशाली दरेकर या शिवसेना ठाकरे गटाच्या आहेत आणि त्यामुळेच ही लढाई 2 शिवसेनेच्या उमेदवारांमधील लढाई आहे असं म्हटलं जात आहे। खरं तर कल्याण सोडतो तुम्ही ठाणे सोडा असा भाजपचा आग्रह होता। स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कल्याणमधून जाहीर केली होती, पण ठाणे ही कर्मभूमी असलेल्या एकनाथ शिंदेंनी हार न मानता आपलं राजकीय कौशल्य पणाला लावत ठाणे ही शिवसेनेसाठी सोडवून घेतलं। ठाण्याप्रमाणेच कल्याण हाही एकनाथ शिंदे आणि पर्यायानं शिवसेनेसाठी गड मानला जातो। श्रीकांत शिंदे हे डॉक्टर आहेत, त्यांचं प्रभावी व्यक्तिमत्व आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। तर ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळालेल्या वैशाली दरेकर यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर शिवसेना सोडली होती। 2009 मध्ये त्यांनी मनसेकडून लोकसभेची निवडणूकही लढवली होती। त्यावेळेला त्यांना जवळपास 1 लाखांपेक्षाही जास्त मतं मिळाली होती। 2010 मध्ये दरेकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लढवली आणि ती जिंकून त्या सर्वात तरुण वयाच्या नगरसेविका बनल्या होत्या। त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेतल्या फुटीनंतरही त्या उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिल्या आणि आता मिळालेली उमेदवारी हे त्यांच्या या निष्ठेचंच फळ आहे असं मानलं जात आहे। 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघ हा वेगळा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला। 2009 मध्ये पहिल्यांदा स्वतंत्र मतदारसंघात शिवसेनेनंच विजय मिळवला। शिवसेनेचे आनंद परांजपे यांनी वसंत डावखरे यांचा पराभव केला होता, पण त्यावेळेस त्यांच्यातलं मताधिक्य 25,000पेक्षाही कमी होतं। आता ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर यांनी त्यावेळेला मनसेतर्फे निवडणूक लढवत 1 लाखांपेक्षाही जास्त मतं घेतली होती। 2014 मध्ये शिवसेनेकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी त्यावेळेला शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या आनंद परांजपे यांचा पराभव केला। 2019 मध्येही श्रीकांत शिंदेच विजयी झाले होते, पण कल्याण लोकसभा मतदारसंघात असलेल्या आमदारांशी श्रीकांत शिंदे यांचं सख्य नसल्याची चर्चा आहे। कल्याणमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यामध्ये 3 भाजपचे आमदार आहेत, तर शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 1 आमदार आहेत। यात मुंब्रा कळव्याचे जितेंद्र आव्हाड हे शिंदे यांचे विरोधक आहेतच, पण कल्याण मतदारसंघामध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यातही फारसं सख्य नसल्याचे चित्र आहे। कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपतराव गायकवाड यांच्यावरच्या गोळीबार प्रकरणानंतर शिंदेशी त्यांचा थेट संघर्ष असल्याचं उघड झालं होतं आणि त्यामुळे भाजपचे नाराज कार्यकर्ते शिंदेसाठी मनानं काम करणार का अशी ही चर्चा आहे। या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून हॅट्रिक करण्याचा श्रीकांत शिंदे यांचा प्रयत्न आहे, पण कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांच्या पुतण्याच्या नावाची चर्चा असताना ठाकरेंनी त्यांना उमेदवारी का दिली नाही अशी देखील चर्चा आहे। तर दुसरीकडे ठाण्यात राजन विचारेंच्या विरोधात नरेश म्हस्केंना उमेदवारी देत शिंदेंनी विचारेंना बाय दिलाय का अशी देखील चर्चा रंगतीये। त्यामुळे कल्याणमध्ये शिंदेंना विजय सोपा जाणार का आणि कल्याणमधील मतदार कोणत्या शिवसेनेच्या बाजूने उभे राहणार ते 4 जूनला स्पष्ट होईल।